UPSC 2026 किंवा MPSC डिस्क्रिप्टिव्ह 2026 ची तयारी तुम्ही करताय आणि आता GSचं तुमचं प्लॅन सेट झालंय, पण ऑप्शनल तुम्ही सोशिओलॉजी निवडलाय आणि आता तुम्ही सोशिओलॉजीसाठी काहीतरी गाईडन्स शोधताय. तर बॅच जर तुम्हाला सोशिओलॉजीची करायची असेल, तर काही क्रायटेरियाज मी तुम्हाला सांगतो, ते तुम्ही फुलफिल केले पाहिजे. फॉर एक्झाम्पल, टीचिंग तर रेग्युलर आहेच, पण ही टीचिंग होत असताना पेपर 1चं पेपर 2 सोबत इंटरलिंकेजेस होऊन टीचिंग होतीये का? म्हणजे पेपर 1चे जे युनिट 7, 8, 9 आणि 10 आहे, ते पेपर 2 मध्ये कोइन्सिडेंटली जर सेम आहेत, तर ते सोबत कव्हर केले जात आहेत का? हे मेक शुअर करणं तुम्ही गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, रेग्युलर आन्सर रायटिंग तुमची होतीये का? म्हणजे जी काही डेली आन्सर रायटिंग आहे प्लस सेक्शनल टेस्ट आहे, ह्या तुमच्या रेग्युलर होत आहेत का? नुसतंच टेस्ट नाही किंवा आन्सर रायटिंग नाही, तर त्याचं इव्हॅल्युएशन व्यवस्थित होत आहे का? हे पण तुम्ही चेक केलं पाहिजे. प्लस नोट्ससाठी तुम्हाला पिलर टू पोस्ट फिरणं गरजेचं नाहीये. एका कॉम्प्रिहेन्सिव्ह फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2च्या डिटेल नोट्स मिळत आहेत का? मग ते मराठी माध्यमातून असो किंवा इंग्लिश माध्यमातून असो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या पूर्ण जर्नीमध्ये तुम्हाला पर्सनल मेंटरशिप मिळते का? तर हे जर सगळं तुम्हाला वन स्टॉप सोल्युशन मिळत असेल, तर तुम्ही नक्कीच ती बॅच जॉईन करू शकतात. आणि हेच सगळं देण्यासाठी मी तुमच्यासाठी सोशिओलॉजीची बॅच घेऊन येतोय 2 जुलै 2025ला, जर तुम्ही 26चा अटेम्प्ट देत असाल तर. डेमो सेशन बघितल्याशिवाय बॅच जॉईन करू नका. जो QR कोड दिलाय तो स्कॅन करा, डेमो सेशन बघा आणि मगच बॅच जॉईन करायचा निर्णय घ्या. तर भेटूयात बॅचमध्ये. थँक्यू सो मच. बाय बाय.